सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, तर आज आहे गुरुपुष्यामृत योग आणि हा गुरुपुष्यामृत योग अधिक मासामध्ये आला आहे। यामुळे या गुरुपुष्यामृत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होतो। हा सर्व कार्य शुभ समजला जातो। या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे। ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचे खास असे महत्त्व आहे। पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा। विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे। या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे। त्यांच्या मान्यतेनुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले आहे। त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे, पौष्टिक, लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे। तर आज मी तुम्हाला अधिक मासमधील गुरुपुष्यामृत योगाची कथा सांगणार आहे। ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल। तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल। ही कथा सुरू होते एका अशा काळातून जेव्हा सृष्टी अगदी सुरळीत चालली होती। देवराज इंद्र आपल्या ऐरावत हत्तीवर बसून त्रैलोक्याच्या वैभवाचा आनंद लुटत होता। त्याच्या अवतीभोवती अप्सरा नृत्य करत होत्या, गंधर्व गायन करत होते। स्वर्ग सुखाच्या शिखरावर होता। पण सत्तेचा आणि संपत्तीचा एक नियम आहे, तो जेव्हा डोक्यात जातो तेव्हा माणसाचाच काय पण देवांचाही अहंकार जागा होतो। इंद्राच्या मनात याच सत्तेचा आणि वैभवाचा प्रचंड अहंकार निर्माण झाला होता। त्याला वाटू लागले होते की संपूर्ण ब्रह्मांड फक्त आणि फक्त त्याच्याच तालावर नाचत आहे। त्याचवेळी अत्यंत रागीट आणि उग्र स्वभावाचे महर्षी दुर्वास तिथे आले। महर्षी दुर्वास हे साक्षात भगवान शिवाचे अंश मानले जात। त्यांच्या हातात एक अत्यंत सुंदर, कधीही न कोमजणाऱ्या दिव्य फुलांची माळा होती। ही माळा साक्षात माता जगदंबेचा, आदिशक्तीचा आशीर्वाद होता। दुर्वास मुनीने ती माळा अत्यंत आदराने इंद्राला दिली, पण अहंकारानं पूर्णपणे आंधळा झालेल्या इंद्रानं त्या माळेकडे साधे पाहिलंही नाही। त्यानं अत्यंत बेपर्वाईनं ती दिव्य माळा आपल्या ऐरावताच्या सोंडेवर फेकून दिली। आता एका प्राण्याला त्या माळेचे आणि त्यातील दैवी शक्तीचे काय महत्त्व कळणार? ऐरावताने ती माळा आपल्या सोंडेने गुंडाळली आणि जमिनीवर फेकून आपल्या पायाखाली निर्दयीपणे तुडवली। हे दृश्य पाहताच तिथे एक भयानक शांतता पसरली। महर्षी दुर्वासांच्या डोळ्यातून क्रोधाचा असा अग्नी भडकला की संपूर्ण ब्रह्मांड त्याच्या रागाने थरथरू लागले। त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला। त्यांनी आपले डोळे विस्फारले, कमंडलूतील थोडे जल आपल्या हातात घेतले आणि एक असा महाभयंकर शाप दिला ज्याने सृष्टीचा इतिहास कायमचा बदलून टाकला। ते कडाडले, हे देवांचा राजा इंद्र, ज्या संपत्तीचा आणि वैभवाच्या गर्वानं तू आज मातृशक्तीचा आणि माझ्यासारख्या तपस्वीचा घोर अपमान केलास। ती तुझी संपत्ती, ते तुझे वैभव आणि हा तुझा अहंकार आजच्या आज नष्ट होईल। हे त्रैलोक्य आजपासून श्रीहीन होईल, म्हणजेच लक्ष्मी विना होईल। तो शाप महर्षींच्या ओठांतून बाहेर पडताच सृष्टीचे चक्रच उलटे फिरू लागले। जणू काही काळाने आपला वेग बदलला। बघता बघता स्वर्गातील हिरवेगार कल्पवृक्ष सुकून गेले, अमृता समान नद्यांचे पाणी आटून गेले, फुलांचा सुगंध हरवला आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीची स्वतः समृद्धी, चेतना आणि प्रकाशाचे रूप होती ती अदृश्य होऊन क्षीरसागराच्या म्हणजेच दुधाच्या महासागराच्या अथांग आणि अंधाऱ्या तळाशी जाऊन कायमची लुप्त झाली। लक्ष्मी केल्यामुळे देवांचे तेज, त्यांचे शारीरिक बळ आणि त्यांचे अमरत्व वेगाने संपू लागले। ते साधारण मानवासारखे दुबळे झाले। दुसरीकडे असुरांचे आणि दानवांचे गुरु शुक्राचार्य यांनी हीच योग्य संधी साधली। त्यांनी असुरांचा राजा बळी याला देवांवर भयंकर आक्रमण करण्याचा आदेश दिला।
कमकुवत झालेल्या, घाबरलेल्या आणि निस्तेज झालेल्या देवांचा असुरांनी युद्धात अक्षरशः धुव्वा उडवला. स्वर्गाच्या प्रवेशद्वारावर असुरांचा काळा झेंडा फडकला. देव स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी जंगलात, कड्यापड्यांमध्ये आणि अंधाऱ्या गुहांमध्ये लपून बसले. सृष्टीचा विनाश आता अटळ दिसत होता. हताश झालेले, रडत असलेले सर्व देव ब्रह्मदेवाला सोबत घेऊन भगवान श्री विष्णूंच्या चरणी क्षीरसागरात गेले. श्री विष्णू आपल्या अनंत शेषनागावर अत्यंत शांतपणे पडलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अथांग शांतता होती. देवांनी आपली करुण कहाणी, आपले दुःख आणि असुरांनी केलेला विध्वंस विष्णूसमोर मांडला. ते ऐकून विष्णूंनी डोळे उघडले आणि ते एका गंभीर आवाजात म्हणाले, जेव्हा संकट पर्वता एवढे मोठे असते तेव्हा उपायही प्रलयंकारीच असावा लागतो. तुमचे केलेले वैभव, तुमचे तेज आणि माता लक्ष्मी आता फक्त एकाच मार्गाने परत येऊ शकतात आणि तो मार्ग आहे समुद्र मंथन. हे ऐकून देवराज इंद्र भीतीने थरारला. तो म्हणाला, परंतु प्रभू, त्या अथांग आणि अमर्याद महासागराला आम्ही घुसळणार कसे? आमच्यात तर आता साधे उभे राहण्याचेही बळ उरले नाहीये. आमची शस्त्रही असुरांनी हिरावून घेतली आहेत. विष्णूने एक अत्यंत गूढ हास्य केले आणि म्हणाले, म्हणूनच तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या शत्रूची म्हणजेच असुरांची मदत घ्यावी लागेल. जा आणि त्यांच्याशी मैत्रीचा हात पुढे करा. त्यांना अमृताचे आमिष दाखवा. सांगा की या समुद्र मंथनातून जे अमृत निघेल ते आपण समान वाटून घेऊ. घाबरू नका, अंतिम विजय हा सत्याचाच होईल. शत्रूशी मैत्री करणे हे देवांना पटत नव्हते, पण दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे उरला नव्हता. ते राजा बळीकडे गेले आणि त्यांनी अमृताचा प्रस्ताव मांडला. अमर होण्याची लालसा कोणाला नसते. असुरांनी लगेचच या प्रस्तावाला होकार दिला आणि मग सुरू झाली एक अशी तयारी जिने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. समुद्र मंथन ही काही साधीसुधी घुसळ नव्हती. दह्याला घुसळण्यासाठी जशी रवी लागते तशी या अथांग महासागरासाठी रवी म्हणून मंदार पर्वताची निवड करण्यात आली आणि दोरी म्हणून साक्षात नागराज वासुकीला बोलवण्यात आले. देव आणि दानवांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून त्या अवाढव्य मंदार पर्वताला मुळासकट उपटले आणि क्षीरसागरात आणून ठेवले. वासुकी नागाला त्या पर्वताभोवती घट्ट गुंडाळण्यात आले. श्री विष्णूंच्या सूचनेनुसार देवांनी अत्यंत हुशारीने वासुकी नागाची शेपटे आपल्या हातात धरली आणि मुखाकडचा म्हणजेच तोंडाकडचा भाग दानवांच्या हातात दिला आणि मग सुरू झाले जगातील सर्वात भयंकर, सर्वात विशाल आणि प्रलयंकारी महामंथन. जसजसा मंदार पर्वत वेगाने फिरू लागला तसतसा तो शांत क्षीरसागर खवळून उठला. पर्वताच्या प्रचंड वेगामुळे लाटा आकाशाला भिडू लागल्या. समुद्रातील लाखो जलचर प्राण्यांच्या त्या घर्षणामुळे चेंदामेंदा होऊ लागला. परताच्या आणि पाण्याच्या घर्षणामुळे समुद्रात प्रचंड अग्नी निर्माण होऊ लागला. पण अचानक एक महाभयंकर संकट आले. तो मंदार पर्वत इतका जड होता की समुद्राला त्याचा भार सहन होईना. तो पर्वत हळूहळू समुद्राच्या तळाशी भासू लागला. तो बुडत होता. जर पर्वत बुडाला असता तर मंथन तिथेच थांबले असते. तेव्हा पुन्हा एकदा भगवान श्री विष्णूंनी कुर्म अवतार म्हणजेच एका महाकाय आणि अभेद्य कासवाचा अवतार धारण केला. ते महासागराच्या तळाशी गेले आणि त्यांनी तो संपूर्ण अवाढव्य मंदार पर्वत आपल्या पाठीवर तोलून धरला. आता खऱ्या अर्थाने प्रलयंकारी मंथनाला असा वेग आला की त्याचे पडसाद तिन्ही लोकांमध्ये घुमू लागले. इकडे वासुकी नागाला जेव्हा दोन्ही बाजूने इतक्या निर्दयीपणे ओढले जाऊ लागले तेव्हा त्याच्या वेदना असह्य झाल्या. त्याचे शरीर रक्ताळे, त्याच्या मुखातून भयंकर विषारी ज्वाला आणि फुटकार बाहेर पडू लागले. नागाच्या तोंडाकडे असलेल्या दानवांचे चेहरे त्या ज्वालांनी करपून जाऊ लागले. त्यांची शक्ती क्षीण होऊ लागली. अचानक खवळलेल्या समुद्रातून भयंकर मोठे काळे बुडबुडे येऊ लागले आणि पाण्याचा रंग दुधार पांढऱ्यावरून भयानक काळा कुट्ट झाला. मंथनातून सर्वात पहिली गोष्ट जी बाहेर आली ती अमृत नव्हती, संपत्ती नव्हती, तर ते होते हलाहल विष. हे हलाहल विष इतके भयंकर, इतके प्रलयंकारी आणि उष्ण होते की त्याच्या नुसत्या वाफेने संपूर्ण सृष्टी जळून खाक होऊ लागली. आकाशातील तारे निखळू लागले. देव आणि दानव दोघेही मंथन सोडून स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. या विषाला विष्णू किंवा ब्रह्मा देखील थांबवू शकत नव्हते. संपूर्ण ब्रह्मांड आता या विषात भस्मसात होणार हे नक्कीच झाले होते. तेव्हा सर्व देव आणि दानव मिळून कैलासावर गेले आणि त्यांनी देवांचे देव महादेव शिवशंकरांना साकडे घेतले. महादेवाने सृष्टीला वाचवण्यासाठी तत्काळ क्षीरसागराकडे धाव घेतली. त्यांनी ते उकळते, प्रलयंकारी आणि काळेकुट्ट हलाहल विष आपल्या एका ओंजळीत घेतले आणि जगाच्या कल्याणासाठी ते एका घोटात प्राशन केले. पण त्याच क्षणी माता
पार्वतीने पुढे येऊन महादेवाचा गळा घट्ट दाबून धरला, जेणेकरून ते भयंकर विष त्यांच्या पोटात जाऊ नये. ते महाभयंकर विष महादेवाच्या गळ्यातच अडकून राहिले, ज्यामुळे त्यांच्या गळ्याचा रंग निळा पडला आणि तेव्हापासून ते संपूर्ण जगात नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या विषाचा दाह इतका प्रचंड होता की तो शमवण्यासाठी महादेवाने आपल्या मस्तकावर शीतल चंद्र धारण केला. सृष्टीवरील पहिले महासंकट टळले होते. हलाहल विष नाहीसे झाल्यावर मंथन पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाले. देव आणि दानवांचे हात रक्तबंबाळ झाले होते, घामाने डबडबले होते, पण अमृताची आस त्यांना थांबू देत नव्हती. आता मात्र महासागरातून अद्भुत आणि दैवी रत्ने बाहेर पडू लागले. एक एक करत एकूण 14 रत्ने या मंथनातून निघाली. सर्वप्रथम सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेनू गाय प्रकट झाली, जी ऋषी मुनींनी घेतली. त्यानंतर उडणारा पांढरा शुभ्र आणि 7 तोंडे असलेला उच्चश्रवा नावाचा घोडा बाहेर आला, जो बळीराजाने आपल्याकडे घेतला. मग 4 सोंडांचा विशाल पांढरा ऐरावत हत्ती बाहेर आला, जो इंद्राने घेतला. आणि त्यानंतर जगातील सर्वात तेजस्वी असा कौस्तुभ मणी प्रकट झाला, जो साक्षात भगवान श्री विष्णूंनी आपल्या हृदयावर धारण केला. स्वर्ग पुन्हा सजवण्यासाठी कल्पवृक्ष बाहेर आला. स्वर्गीय सौंदर्याची खाण असलेली रंभा नावाची अप्सरा प्रकट झाली, ज्याची फुले कधीही कोमेजत नाही असा पारिजातक वृक्ष, अजय असे शारंग धनुष्य, असुरांसाठी वारुळ म्हणजेच मदिरा आणि विष्णूंसाठी 5 जन्य शंख, ही सर्व रत्ने एकामागून एक समुद्रातून बाहेर येत होती. पण अजूनही देव आणि दानव ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, ते अमृत किंवा हरवलेली आणि सृष्टीला जिवंत करणारी समृद्धी बाहेर आली नव्हती. मंथन अधिकच तीव्र झाले. लाटांचा आवाज आकाशाला फाडत होता आणि मग अचानक त्या अत्यंत खवळलेल्या रौद्ररूप धारण केलेल्या क्षीरसागरात एक विलक्षण शांतता पसरली. लाटांचा आवाज थांबला. समुद्राच्या मध्यभागी पाण्याचा एक स्तंभ उभा राहिला आणि त्यातून एक दिव्य सुवर्ण प्रकाश निर्माण झाला. हा प्रकाश इतका तेजस्वी, इतका पवित्र आणि डोळे दिपवणारा होता की हजारो सूर्यांचे तेजही त्याच्या पुढे फिके पडावे. आकाशातील सर्व ग्रह आणि तारे एका विशिष्ट दुर्मिळ कक्षेत येऊन स्थिरावले. गुरुवारचा दिवस होता आणि आकाशात पुष्य नक्षत्र तळपत होते. हा तोच दुर्मिळ आणि पवित्र आणि जादुई क्षण होता, ज्याला आपण गुरुपुष्यामृत योग म्हणून ओळखतो. त्या सुवर्ण प्रकाशातून पाण्याच्या लाटांवरून हळुवारपणे तरंगत येणाऱ्या एका विशाल प्रफुल्लित आणि गुलाबी कमळाच्या फुलावर विराजमान होऊन साक्षात माता महालक्ष्मी प्रकट झाली. तिचे ते रूप अवर्णनीय होते. तिच्या चेहऱ्यावर हजारो चंद्रांची शीतलता आणि सूर्याचे तेज एकत्र समावले होते. तिने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले होते. अंगावर सोन्याचे आणि रत्नांचे जड असे लखलखीत दागिने होते. तिच्या आगमनाने समुद्राच्या लाटा शांत झाल्या. मृत झालेल्या झाडांना क्षणार्धात नवी पालवी फुटली. कोमजलेली फुले पुन्हा प्रफुल्लित झाली. हताश झालेल्या निस्तेज देवांच्या अंगात अचानक नवे प्राण संचारले. आकाशात ढगांची गर्दी झाली आणि त्यातून मंद सुगंधी वाऱ्याची झुळूक वाहू लागली. गंधर्व अत्यंत सुमधुर आवाजात गाऊ लागले. अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या आणि आकाशातून देवांनी अखंड फुलांचा वर्षाव सुरू केला. माता लक्ष्मीच्या एका दृष्टिक्षेपाने संपूर्ण त्रैलोक्य, जे शापामुळे भस्मसात झाले होते, ते पुन्हा एकदा श्रीमान झाले, चेतनेने भरून गेले. तिकडे असुर आणि दानव तिचे ते अलौकिक सौंदर्य आणि वैभव पाहून पूर्णपणे मोहित झाले होते. प्रत्येकाला वाटू लागले की ही देवी शक्ती, ही अफाट संपत्ती, हे सौंदर्य फक्त आणि फक्त आपल्यालाच मिळावे. ते लक्ष्मीला मिळवण्यासाठी पुढे सरसावू लागले. पण माता लक्ष्मी ही चंचल असली तरी ती अंध नाही. ती विवेकाची देवता आहे. ती आपल्या कमळावरून अत्यंत डौलदारपणे खाली उतरली. तिच्या हातात कमळाच्या फुलांची एक सुंदर वैजयंती माळा होती. देवदानव यक्ष गंधर्व सगळे श्वास रोखून पाहत होते की माता लक्ष्मी आता कोणाच्या गळ्यात माळा घालणार, कोणाला आपला स्वामी निवडणार. दानवांना वाटले ती आपल्याकडे येईल कारण आपण बलवान आहोत. इंद्राला वाटले ती आपल्याकडे येईल कारण आपण देवांचे राजे आहोत. पण माता लक्ष्मी शांतपणे एका लयीत चालत पुढे गेली. तिने कोणाकडेही पाहिलं नाही. ती थेट भगवान श्री विष्णूंच्या समोर जाऊन उभी राहिली आणि तिने अत्यंत प्रेमाने आणि आदराने ती वैजयंती माळा श्री विष्णूंच्या गळ्यात घातली. हे दृश्य पाहून संपूर्ण ब्रह्मांडात आनंदाची लाट उसळली. माता लक्ष्मीने विष्णूंनाच का निवडले? कारण जिथे फक्त ताकद असते तिथे लक्ष्मी टिकत नाही. जिथे फक्त सत्ता असते तिथे ती रमत नाही.
पण जिथे अथांग शांतता आहे, जिथे सत्याची कास आहे, जिथे योग्य कर्म आहे आणि जिथे स्वतः नारायण आहेत, तिथेच लक्ष्मी कायमची स्थिर राहते. लक्ष्मीच्या आगमनानंतर आणि विष्णूशी तिचा विवाह झाल्यानंतर तर लगेचच समुद्रातून एक दैवी वैद्य प्रकट झाले. ते होते आयुर्वेदाचे देव भगवान धन्वंतरी. त्यांच्या हातात सोन्याचा एक कलश होता आणि त्या कलशात होते ज्याची सर्वजण वाट पाहत होते, साक्षात अमृत. अमृताचा कलश पाहताच असुरांच्या डोळ्यात हाव निर्माण झाला. त्यांनी देवांना बाजूला ढकलले आणि तो अमृताचा कलश बळजबरीने पळवला. देव पुन्हा एकदा निराश झाले. जर असुरांनी ते अमृत प्यायले असते तर ते कायमचे अमर झाले असते आणि त्यांनी संपूर्ण सृष्टीचा, सत्याचा आणि धर्माचा विनाश केला असता. हे मोठे संकट ओळखून श्री विष्णूने तत्काळ एक अत्यंत सुंदर आणि मोहिनी घालणारा मोहिनी अवतार घेतला. मोहिनीचे सौंदर्य इतके भुरळ पाडणारे होते की अमृतासाठी भांडणारे असुर तिचे रूप पाहून सगळे भांडणे विसरले. त्यांच्या डोळ्यांवर वासनेचा पडदा पडला. मोहिनी त्यांच्या जवळ गेली आणि आपल्या गोड आवाजात म्हणाली, तुम्ही सर्व शूर आहात, मग असे का भांडताय? हा कलश मला द्या, मी अत्यंत न्यायाने तुम्हा सर्वांना हे अमृत वाटून देते. असुराने विचार न करता तो अमृताचा कलश मोहिनीच्या हातात दिला. मोहिनीने देवांना एका रांगेत आणि दानवांना दुसऱ्या रांगेत बसवले. तिने आपल्या सौंदर्याची अशी काही भुरळ पाडली की दानव फक्त तिच्याकडेच पाहत राहिले आणि इकडे मोहिनीने चतुराईने कलशातील सर्वच्या सर्व अमृत देवांना पाजले आणि असुरांना केवळ मदिरा दिली. जेव्हा असुरांना ही फसवणूक लक्षात आली तेव्हा खूप उशीर झाला होता. अमृत पिऊन देव आता खऱ्या अर्थाने अमर आणि बलवान झाले होते. त्यांनी असुरांवर जोरदार हल्ला केला आणि त्याचा दारुण पराभव केला. असुरांना पाताळात पळून जावे लागले. स्वर्गावर पुन्हा एकदा इंद्राची सत्ता आली, पण यावेळी इंद्राच्या मनात कोणताही अहंकार नव्हता. सृष्टी पुन्हा एकदा आनंद, समृद्धी, चेतना आणि प्रकाशाने भरून गेली. आता हा गुरुपुष्यामृत योग अधिक मासामध्ये आला आहे आणि अधिक मासामध्ये केलेल्या दानाचे आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी केलेल्या दानाचे पुण्यफळ हे 13 पटीने वाढते असं म्हटलं जातं. तर आज मी तुम्हाला हीच दानाची कथा सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. लक्ष्मी मातेने एक प्रश्न विचारला की, स्वामी, या अधिक मासामध्ये ज्या ब्राह्मणास दान द्यायचे तो ब्राह्मण सत्पात्री असावा हे खरे, पण सत्पात्र ब्राह्मण नेमका कोण ते आपण मला सांगा. तेव्हा विष्णू भगवान म्हणाले, हे प्रिय, जो जप तप करणारा आहे, जो ज्ञानी, अभ्यासक, विद्वान, निरंकारी, शांत, सज्जन, अल्पसंतुष्ट आहे, जो निस्वार्थी, निर्लोभी आहे, जो षटकर्मे उत्तम प्रकारे आचरणात आणणार आहे, असा जो ब्रह्मज्ञाता, तो खरा सत्पात्र ब्राह्मण हो. देवी, आता पात्र ब्राह्मण कोण? तर तप करणारा, ज्ञानी, विद्वान अन वेदशास्त्र प्रवक्ता असे त्याचेही 3 प्रकार गुणांवरून ठरत असतात. सच्चिलता, सत्यभाषण, शुद्ध हरिभक्त, शुद्ध सात्विक आणि शाकाहारी, निर्व्यसनी, संतोषी, समाधानी, पूजनीय असा ब्राह्मण निवडून पारखून त्यात जर दान दिले तरच त्या दानाचे उत्तम फळ प्राप्त होते. साधू संत आणि सज्जनांच्या भेटीने, सत्संगाने, सहवासाने मानवी मनोवृत्ती पलटतात. सुयोग्य असे वैचारिक परिवर्तन हे अशा साधू संत भेटू जाता घडून येते. एका सुयोग्य अशा ब्राह्मणाच्या यथोचित पूजनाने, त्याची सेवा केल्याने त्रैलोक्य पूजनाचे पुण्य प्राप्त होते. ब्राह्मणाचे धन हे कधीही चोरून व अन्यायाने हिरावून घेऊ नये, तसे केल्यास पाप लागते. ज्याप्रमाणे मी ब्राह्मणास नित्यपूज्य आणि वंदनीय मानतो, त्याचप्रमाणे सर्वांनीच विप्रजनांचा सदैव आदर करावा. हे देवी, ज्याप्रमाणे आपण दान करताना तो ब्राह्मण हा सत्पात्र आहे की नाही हे पाहणे जसे गरजेचे आहे, तसेच आपण ज्या वस्तूचे दान करतो वा करणार असो तिच्याबाबत सुद्धा फार दक्ष राहावे लागते. नाहीतर मृगराजाप्रमाणे दान करू नये. जर त्यात चूक झाली तर पुण्याबरोबर पदरी पापही पडते. त्या चुकीची शिक्षाही भोगावी लागते. काय? दानातील चुकीची शिक्षा कोणाला? त्या मृगराजाला झाली अन कशासाठी? लक्ष्मीने मोठ्या आश्चर्याने आणि कुतूहलाने ती तशी विचारणा केली. त्यावर विष्णू भगवान म्हणाले, हो देवी, हो. अगं, अशी उतावी होऊ नकोस. मी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची ज्यातून उत्तरे मिळतील अशी त्या मृगराजाची कथा सांगतो ना, तू ती नीट शांतपणे ऐकून घे.
फार फार वर्षांपूर्वी म्हणजे अगदी त्या द्वापार युगात नृग नावाचा पुण्यवान सत्वशील धर्मपरायण कर्तव्यदक्ष असा एक राजा होऊन गेला. भगवान श्री पुरुषोत्तमाची आपल्यावर कृपा व्हावी, आपल्या हातून दानधर्म घडावा, पदरी पुण्य जोडले जावे यासाठी तो नृग राजा अधिक मास आला असता रोज एका ब्राह्मणास बोलावून त्याचे यथोचित पूजन करून त्यास एक गाय दान देत असे. राजाने हे असे अधिक मासातील गोदानाने बरेच पुण्य पदरी गोळा केले होते. एका अधिक मासामध्ये मात्र काय झाले की एके दिवशी अधिक मासाची पर्वणी साधून त्या नृगराजाने एका ब्राह्मणाला एक गाय दान दिली. तो ब्राह्मण त्या गोदानाने संतुष्ट होऊन राजास शुभ आशीर्वाद देऊन तो आपल्या घरी गेला. त्याने ती राजाने दिलेली गाय आपल्या दारात रात्री बांधून ठेवली. पण झाले असे की ती गाय रात्री दावे तोडून जी सरळ पळत पळत गेली ती नृगराजाच्या गोशाळेतच. दुसरे दिवशी सकाळी राजाने आपल्या संकल्पाप्रमाणे दुसऱ्या एका ब्राह्मणास पूजन करून एक गाय दान केले. तो ब्राह्मण ती गाय घेऊन आपल्या घरी निघाला. तोच दावे तोडून रात्री पळालेली गाय शोधत तो पहिल्या दिवशीचा ब्राह्मण फिरत होता. त्याला काल राजाने आपल्याला जी गाय दान दिली तीच गाय सोबत घेऊन जाताना हा दुसरा ब्राह्मण दिसला. ही गाय माझी आहे, ही गाय राजाने मला काल दानात दिली होती. ती रात्री माझ्या दारातून कोणीतरी चोरून नेली. तो चोर तूच आहेस, तूच माझी ही गाय चोरलीस. चल गप्प गुमान माझी गाय मला दे. असे म्हणून तो पहिला ब्राह्मण त्या दुसऱ्या ब्राह्मणासोबत भांडू लागला. तो म्हणाला, अरे मी तुझी गाय का चोरू? राजाने ही गाय मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी दान दिली आहे. ती माझी गाय आहे, मी काही तुझी गाय चोरलेली नाही. चल जा, मी माझी गाय तुला कदापि देणार नाही. झाले. एकाच गायीच्या मालकीवरून त्या दोन्ही ब्राह्मणांमध्ये भांडण, वादावादी, हमरीतुमरी आणि शेवटी मारामारीची वेळ आली. राजाला हे वृत्त कळताच राजा तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, काल आणि आज राजाने जी गाय दान केली ती एकच. त्या दोन्ही ब्राह्मणांना आणि त्या गायीस नीट निरखून पाहिल्यावर नृगराजाच्या हे लक्षात आले की आपल्या हातून चुकून एकच गाय दोन ब्राह्मणांना दान केली गेली आहे. राजाने क्षमा मागत त्या ब्राह्मणास एका गायीच्या बदल्यात 2 गायी देतो असेही सांगून पाहिले. पण तो पहिला ब्राह्मण काही ऐकेनाच. तेव्हा त्या रागवलेल्या ब्राह्मणाने, हे राजा, तू मला फसवलेस, तू माझा अवमान केलास, तेव्हा मी तुला शाप देतो की तू सरडा होऊन पुढील जन्मी एका जीर्ण कोरड्या विहिरीत पडशील. आणि हे देवी, खरोखरच मृत्यूनंतर त्या नृगराजाला पुढचा जन्म मिळाला, तो एका सरड्याच्या रूपातच. तो राजा सरडा होऊन एका खोल विहिरीत पडला. म्हणजे स्वामी, आजवरच्या राजाने पदरी जोडलेल्या पुण्याईचे त्याला काहीच फळ मिळाले नाही का? लक्ष्मी देवी काळजीच्या स्वरात विचारले. त्यावर नारायण म्हणाले, देवी, पापासाठी शिक्षा आणि पुण्यासाठी उद्धार हा त्या नियतीचा न्याय आहे. त्याप्रमाणे दानातल्या मिळालेली शिक्षा मी तुला सांगितली. आता त्याच्या पुण्याईने उद्धार कसा झाला ते देखील ऐक. एक दिवस भगवान श्रीकृष्णांची मुले आपल्या मित्रांसोबत त्या विहिरीजवळ आली. तिथे नृगराजा हा सरडा होऊन पडला होता. मुलाने त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या सरड्याला पाहिले. त्यांना त्याची दया आली. मुलाने दर्याद वृत्तीने त्या सरड्यास विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते काही शक्य झाले नाही. मुलांनी धावत जाऊन तो समाचार श्रीकृष्णास दिला. तेव्हा कृष्णही तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, आत अधिक मासात गोदान पुण्यपदरी जोडणारा, आपली विप्र म्हणून पूजा करणारा राजा नृग. तेव्हा श्रीकृष्णाने म्हणजेच पुरुषोत्तमाने त्या सरड्यास आपल्या हाताने त्या विहिरीबाहेर काढले. प्रभूंच्या पुण्यपावन हस्तस्पर्शाने नृगराजाचा त्या योनीतून उद्धार झाला. एक दिव्य देह धारण करून श्रीकृष्णास विनम्रभावी वंदन करून तो नृगराजा स्वर्गलोकी मुक्त होऊन निघून गेला. वाल्मिकी ऋषींनी राजा दृढधन्वास ही कथा सांगितली. ते ऐकून राजानेही विनम्रभावी श्री पुरुषोत्तमास वंदन केले. अधिक मासातील दीप प्रज्वलनाचे आणि दीपदानाचे महत्त्व लक्ष्मी सांगताना भगवान विष्णू सांगतात, हे प्राणप्रिय, या मासात देव्हारा, मंदिरे, नदीचे घाट अशा ठिकाणी लहान मोठे असंख्य दीप लावून तो परिसर प्रकाशमान करणे याला मोठे महत्त्व आहे. हे दिवे त्याच्या वाटी तो किती दिवस तेवर ठेवायचा या संदर्भात शास्त्र असे सांगते की अधिक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून असे दीप लावण्यास प्रारंभ करावा. दीप लावण्यापूर्वी मंगल स्नान करावे. उष्ण पाण्याने स्नान केल्यास जर एक पट पुण्य लाभत असेल तर तेच स्नान थंड पाण्याने केले तर दुप्पट फळ लाभते. विहिरीच्या पाण्याचे स्नान 4 पट तर मोठ्या वाफेच्या पाण्याचे स्नान 8 पटीने पुण्य देते. जर झऱ्याच्या पाण्याने स्नान केले तर त्याच्या 10 पट, नदीच्या पाण्याचे स्नान केले तर त्याच्या 10 पट आणि त्या पुण्याच्या 10 पट स्नान हे महानदीच्या पाण्याने स्नान केले असता प्राप्त होते. अधिक मासातील स्नान करत असताना पवित्र अशा नद्यांच्या नामाचा उच्चार करावा. आपण जणू काही त्या पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान करतो आहोत अशी कल्पना करावी.
अधिक मासातील असे पवित्र स्नान घडले तर सप्तजन्मातल्या पापाचा क्षय होतो. सप्ताहभर असे स्नान केले तर दोष, 15 दिवस केले तर शत आणि जर संपूर्ण महिनाभर असे पवित्र स्नान केले तर सहस्र जन्मातील पापे दूर होतात, नष्ट होतात. या महिन्यात नैराश्य, आळस, अंधश्रद्धा यांनी बळावलेला माणूस, एखादा मनुष्य हा जर कोणतेच पुण्यकारक कर्म करत नसेल तर तो खरोखरच घोर पापी समजावा. पवित्र मंगल स्नान केल्यावर उपासकाने मनापासून भगवान पुरुषोत्तमाची, श्रीकृष्णाची पूजा करावी. देवासमोर एक तांब्याचा दीप ठेवावा. त्यात 5 अंगुळे लांब अशा 7 वाती घालाव्यात. त्या दिव्यामध्ये तेल अथवा तूप घालावे. प्राधान्य हे तुपास द्यावे. तो दीप एका कुंभावर स्थापित करावा. प्रथम दीप प्रज्वलित करून त्यास हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहाव्यात. त्या दीपास हात जोडून नम्रपणे प्रार्थना करावी. प्रार्थना साधारणपणे अशा स्वरूपाची असावी की, हे भगवान पुरुषोत्तमा, मी माझ्या जीवनातील सर्व नैराश्य, अज्ञान, दारिद्र्य, दुःख दूर होण्यासाठी तुझ्या नावाने हा दीप लावत आहे. या दीपाचे मी दान करणार आहे. त्याचे पुण्य मला लाभावे, मला ज्ञान प्राप्त व्हावे, जन्ममरणाचे फेरे चुकून मोक्ष प्राप्ती व्हावी. अशा प्रकारे अधिक मासात प्रज्वलित केलेला, पूजन केलेला दीप संपूर्ण महिनाभर प्रयत्नपूर्वक सातत्याने तेवत ठेवावा. या अखंड दीप प्रज्वलनाने उपासकास तेज, धन, मोक्ष, सौभाग्य, आरोग्य, संतती, मान सन्मान, कीर्ती प्राप्त होते. असा हा 1 महिनाभर पूजन, प्रज्वलन, प्रार्थना केलेला दीप उपासकाने नंतर देवस्वरूप एखाद्या ब्राह्मणास किंवा देव मंदिरात दान करावा. अधिक मासामधील दीपदानाचा महिमा फार मोठा आहे. पुढे नारायण याच दीपाचे महत्त्व सांगणारी एक पुरातन कथा देवी लक्ष्मीस निवेदन करतात. ती कथा अशी की सरस्वती नदीच्या काठावर एक सुशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. तो खूपच धार्मिक, ईश्वरभक्त होता. तो जरी गावातल्या 4 घरी भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करत होता तरी तो नेहमी हरिचिंतन करत असे. एकदा असाच अधिकाचा महिना आला. त्याने त्या महिन्यात आपल्या घरातील देवापुढे दीप लावण्याचा, त्याचे पूजन व नंतर दान करण्याचा संकल्प केला. तो रोज देवापुढे दिवा लावून समोर बसून देवाचे भजन करत असे. होता होता एकादशीचा दिवस आला. त्या दिवशी सुशर्माने भगवान पुरुषोत्तमाची पूजा केली. रात्री हरिकथा, नामसंकीर्तन, जागरण केले आणि तो झोपी गेला. मध्यरात्रीच्या सुमारास एक उंदीर दिव्यातील मंदाऊ पाहणारी वात खाण्यासाठी तिथे आला. उंदराची जराशी खुडबुड झाली आणि त्या आवाजाने सुशर्माचे घरातील मांजर जागे झाले. त्याने समोर उंदरास पाहिले. मग काय, मांजराने ती शिकार टिपण्यासाठी त्याच्यावर झडप घातली. त्या मांजराच्या धक्क्याने दीपामधील वात थरथरली. वातीवरची काजळी दूर झाली. हळूहळू मंदाऊ पाहणारी वात पुन्हाच्या छान प्रज्वलित झाली. द्वादशीचा दिवस उजडला. सुशर्मा नदीवर स्नानास गेला. तो स्नान करून परत येऊन पाहतो तर त्याचे मांजर अंगणात मृत होऊन पडलेले. या मांजराला हे काय झाले असा विचार तो करू लागला. खरं म्हणजे झालं असं होतं, त्या मांजराच्या हातून मंदावणारा तो अधिक मासातील दीप पुन्हा प्रकाशित झाला. त्या मांजराच्या हातून घडलेल्या सत्कर्माने त्या मांजराचा मृत्यू होऊन तो त्या योनीतून मुक्त होत स्वर्गात गेले. सुशर्माचे ते अधिक मासातील दीप प्रज्वलन, पूजा, ईश्वर चिंतनाचे पुण्य त्यास मरणोत्तर कामी आले. त्याला जीवनात धनसंपदा, सुख, शांती ही तर मिळालीच, पण मृत्यूनंतर तो पुरुषोत्तमाच्या गोलोकी जाता झाला. हे देवी अधिक मासातील दीप तेवत ठेवण्याचे असे हे फळ आहे बरं. एक छोटंसं नगर होतं. त्याचं नाव अवंतीपूर होतं. तिथे राहत होते 2 भाऊ. ते प्रेमळ आणि मनमिळावू. दोघेही मनानं श्रीमंत होते पण धनानं गरीब होते. मोठ्या भावाची बायको रूपवती, ती स्वभावानं कपटी आणि दृष्ट होती. धाकट्या भावाची बायको, तिचं नाव मुग्धा, ती मात्र शांत आणि गरीब स्वभावाची होती. दोन्ही भावांचं एकमेकांशिवाय जराही करमत नव्हतं, पण 2 जावांचं जराही पटत नव्हतं. एकदा काय झालं, दोन्ही भाऊ परगावी गेले. तेव्हा मात्र थोरलीचं फावलं. ती महाराणीसारखी राहू लागली, यशो आराम करू लागली. धाकटी बिचारी मुग्धा मात्र काम करून दमू लागली. थोरली तिला कामं सांगायची, वसा वसा अंगावर यायची. मोठेपणाचा आव्हानात धाकटीवर तोंडसूक घ्यायची. धाकटी बिचारी गप्प राहायची, डोळे पुसत काम करायची. एकदा थोरली खूप संतापली. नको नको ते धाकटीला बोलली. धाकटीला घराबाहेर काढलं, सारं घर ताब्यात घेतलं. धाकटी बिचारी गप्प बसली. शेजारणीकडे आसऱ्याला गेली. धर्माची बहीण कामाला आली, धाकटीला उसरीवर जागा दिली. असेच काही दिवस गेले. मग त्या वर्षी अधिक मास आला. जो तो तयारी करू लागला. अधिक मासी पुरुषोत्तम पूजावा हे ठाऊक होतं धाकटीला. ती गेली थोरलीला विचारायला, पुरुषोत्तम व्रत सांगशील का मला? कोणता देव कसा पूजायचा? पूजा नैवेद्य काय करायचा? या मासी कसं राहायचं? व्रत कोणतं नियमानं करायचं? धाकटीनं थोरलीला मान दिला, पण थोरलीच्या आलं कपट मनात.
ती म्हणाली, तू आहेस बावळट, तुला कसं बरं जमेल हे व्रत, पण मी सांगते तसं तू कर. हे व्रत तू गुपचूप कर. थोरलीनं दुष्टपणा केला. चुकीचं व्रत सांगितलं तिला. म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास. या महिन्यात मलिन राहायचं, गढूळ पाण्यानं स्नान करायचं, मळकट वस्त्र अंगावर घालायची, पिंपळाची रोज पूजा करायची, जेवायला घरी ये प्रार्थना करायची. थोरलीचं सांगणं होतं दृष्ट आणि खोटं. धाकटीला वाटलं ते खरं अन मोठं. पुढे अधिक मास आला. तिने तोच नियम केला. मलिन वस्त्रे ल्यायली, मलिन नेसली, शिळपाकं खाऊ लागली. तिनं निष्ठेनं पिंपळ पूजला, घरी ये जेवायला विनवलं त्याला. थोरलीनं जरी खोटं सांगितलं, धाकटीने ते खरं मानलं. करणी जरी होती खोटी, तरी अंतरी भक्ती मोठी. तिचा भाव तिच्यापाशी, मनोमनी ती पूजे देवाशी. हळूहळू महिना सरला. उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं 108 ब्राह्मण जेवायला बोलावले. धाकटीनं पण तसंच केलं. व्रताच्या आनंदात तिला गरीब परिस्थितीचं भान राहिलं नाही. रोजच्या प्रमाणात ती पिंपळाजवळ गेली. प्रदक्षिणा घालून तिनं प्रार्थना केली. पिंपळ निवासी देवा, तुम्ही माझ्या घरी जेवायला या. उद्या माझं उद्यापन आहे, आशीर्वाद द्यायला या. तिचा भोळा भाव आणि श्रद्धा पाहून पिंपळातून श्री विष्णू प्रकट झाले. तिला म्हणाले, ठीक आहे, मी येईन जेवायला, पण कुणी विचारलं तर सांग माझा भाऊ आलाय. धाकटीला आनंद झाला. ती घरी आली. होतं नव्हतं ते गोळा करून तिने स्वयंपाक केला. पक्वान म्हणून फक्त एकच लाडू तयार केला. तेवढ्यात श्री विष्णू छानसं रूप घेऊन आले. म्हणाले, ताई चल घाई कर, पानं वाढ, 108 ब्राह्मण आता येतील, पानावर बसून वाडा म्हणतील. धाकटीला मग काळजी वाटली. भाऊराया, सांग रे आता काय करू, एवढासा स्वयंपाक मी जेवू कसं घालू. विष्णू म्हणाला, घाबरू नको तू, चिंता करू नकोस. आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि तू केलेला एक लाडू आण. विष्णूने त्या केळीच्या पानाचे, द्रोणाचे आणि लाडवाचे 108 तुकडे केले. पानं मांडली. ब्राह्मण मंडळी पानावर बसली. एवढीशी पानं भली मोठी झाली आणि सुंदर पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण जेवून तृप्त झाले. आशीर्वाद देऊन निघून गेले. धाकटीने देवाचे पाय धरले. आशीर्वाद देऊन देवही परत गेले. व्रत सांगतेचा धाकटीला आनंद झाला. थोरलीच्या घरी मात्र चमत्कार घडला. सारे पदार्थ खराब झाले. काही नासले, काही कुजले. एकही ब्राह्मण नाही जेवला. रागानं शाप देऊन गेला. तेव्हा थोरलीला वाईट वाटलं. आपलंच होतं मोठं चुकलं. धाकटी गरीब तिला फसवलं. खोटं नाटं चुकीचं सांगितलं. तरी तिचे ब्राह्मण जेवले. संतुष्ट होऊन परत गेले. थोरली धाकटीच्या घरी आली. धाकटीनं तिला पाटावर बसवलं. हळदी कुंकू लावलं. वाटीभर दूध दिलं. नमस्कार केला. थोरली मात्र ओशाळी. धाकटीला आपण खोटं सांगितलं. तिनं ते खरं मानलं. भक्तिभावानं व्रत केलं. त्याचं फळ तिला मिळालं. थोरलीनं धाकट्या जावेचे पाय धरले. क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जो कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, जप तप ध्यान पूजा आणि दान करतील, विष्णूंचे स्मरण करतील, सत्याने वागतील, पुरुषोत्तम व्रत श्रद्धेने करतील, त्यांना मी प्रसन्न होईन, आशीर्वाद देईन, सुखी करीन. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र राहू लागल्या. आनंदानं सुखासमाधानानं बहिणीसारख्या वागू लागल्या. त्यांना जशी सुख शांती मिळाली, धाकटीला भक्तिभावाने देव प्रसन्न झाले, तसे आपल्यालाही होत. पुरुषोत्तमाच्या कृपेने आपलंही घर सुख आनंद आणि समाधानानं भरो. नारायणाची कृपा ही सर्वांना मिळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण हो. अधिक मासी नित्य नेमानं स्मरा, तुम्ही नारायण नारायण अननारायण. तुम्हाला जर ही कथा ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.